नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरून बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला। तसेच इंडिया आघाडीवरही टीका केल्या। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत विरोधकांवर हल्लाबोल केला। तसेच इंडिया आघाडीचाही समावेश होता। काँग्रेस सरकारचा कार्यकाळ आणि मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कामाची तुलना करत मोदींनी जनतांना धडा शिकवला असे सांगितले की तसे आमचेच सरकार येणार असल्याचे विश्वाससुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरून आभार प्रस्तावनाही बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केल्या। तर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपकी बार 400 पार हा नारा दिला। भाजपामध्ये NDAमध्ये सहभागी घटनापेक्षांना 400हून अधिक जागा मिळण्याचे लक्ष्य NDAने ठेवले आहे। यावर पंतप्रधान मोदींनी संसदेत भाष्य केले। मोदीकडून आपकी बार अशी घोषणा देताच NDA संसदेने 400 पार असे म्हणत प्रतिसाद दिला। असे मोदींनी 3-4 वेळेस बोलताना मोदी सरकार पुन्हा येणार असे स्पष्ट केले। यावर बोलताना मोदी म्हणाले की आमचेच सरकार 3ऱ्या टर्ममध्ये येणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजप 370 जागा मिळणार आहेत, तर NINDला 400हून अधिक जागा मिळणार आहे। मल्लिकार्जुन खरगे ही असेच बोलतात। विरोधकांनी यापुढेही विरोधातच बसण्याचा संकल्प केला आहे। विरोधकांचे हे हाल काँग्रेसमुळेच झाले आहे। विरोधकांनी केलेल्या आघाडी बिघाडी झाली आहे। ज्यांनी देशाला लुटले आहे त्यांना देशाला परत करावे लागेल। माझी भ्रष्टाचार विरोधातील ही लढाई सुरूच राहील। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।